जय शिवराय मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आलो आता आष्टममधील एका फार्म हाऊसमध्ये आणि तिथे एक साप आहे. ॲक्च्युली साप जो आहे तो पाण्याचा जो त्यांचा पंप आहे तिथे आहे. तर जाऊन बघूया आपण त्याला कशा प्रकारे रेस्क्यू करता येते. तर मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर बघू शकता, हा आहे तो पाण्याचा टाकीचा पंप आहे. मित्रांनो, साप जो आहे तो वरती आहे आणि माझ्या मते घोणस साप तिथे आहे. तर बघू शकता मित्रांनो, घोणस साप कशा प्रकारे वर येऊन बसलेला आहे. ॲक्च्युली बॅक साईडला याच्या नदी आहे आणि त्याला काहीच चान्स नाही, म्हणून तो तिथे एक पक्षाच्या शोधामध्ये तो वरती जाऊन बसलेला आहे. तर त्याला आता आपण खाली काढूया पहिले. मित्रांनो, विषारी साप असल्यामुळे जास्त रिस्क घेणं बरोबर नाही, कारण तो कधी अटॅक करू शकतो. तर याला आता आपण एकदम सोप्या पद्धतीने त्याला बॅगिंग करणार. बघू शकता मी कशा प्रकारे एक बॅग लावलेली आहे आणि तो साप स्वतःहून त्या बॅगमध्ये जाईल, म्हणजे आपल्याला हात लावायची सुद्धा गरज नाही. मित्रांनो, ज्यावेळेस जर तुमच्या इथे जरी असे साप आले तर तुम्ही सुद्धा हा प्रयोग करू शकता. एखादी बॅग किंवा पिशवी असेल तर तुम्ही भिंतीच्या एका कोपऱ्याला लावू शकता, जेणेकरून साप त्यात सहजपणे आतमध्ये जाईल. मित्रांनो, घोणस साप हा एक विषारी जातीचा साप आहे. बघू शकता अंगावरती रुद्राक्षाची माळ असल्याप्रमाणे ठसे. तर आता आपण बॅगिंग केलेलं आहे. तर चला मित्रांनो, याला आता आपण पर्यावरणामध्ये रिलीज करूया. याला बघू शकता मित्रांनो, एकदा घोणस साप कशा प्रकारे दिसते ते. तर धन्यवाद मित्रांनो.